आज आपला व्हिडिओ खूप खास होणार आहे। तर आज बनवले आहेत हे कणकेचे दिवे आहेत। तर आपली दीप अमावस्या आहे, त्यानिमित्ताने हे कणकेचे दिवे बनवलेले आहेत। तर ह्याच कणकेच्या दिव्याने आपल्याला सर्व समयी म्हणा घरातील आपले जे दिवे असतात त्यांची पूजा करायची आहे। पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ तुम्ही जर इंस्टा आणि फेसबुकला पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथं घेतलेले आहे गव्हाचं पीठ आणि गूळ घेतलेला आहे। तर एक बाउलभर गव्हाचं पीठ आहे आणि एक 15 ते 20 ग्रॅम गूळ आहे। तर काय करायचं, सर्वात पहिला एका भांड्यामध्ये हा गूळ ठेवून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा मस्त असं गुळवणी म्हणा किंवा पाक म्हणा हा तयार करून घ्यायचा आहे। तर मस्त इथं गॅस ऑन करून मी भांडं ठेवलेलं आहे आणि याच्यात आपण गुळपाणी करून घेऊया आणि त्याचाच वापर करून आपल्याला मस्त घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर माझा इथं गूळ पूर्ण वितळलेला आहे। तर गॅस केलेला आहे बंद आणि पिठामध्ये आपल्याला मस्त ही गुळवणी घालून मळून घ्यायचं आहे। तर गरम असतं तर काळजीपूर्वक तुम्ही ओतत हलवून घ्या, एखादा चमचा घ्या आणि मस्त मिक्स करून घ्या आणि ते मीठ किंवा हळद कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा नाही आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। कारण कणकेचे दिवे घट्ट असतील तर ते तेल खाली सांडत नाहीत, नाहीतर मग काय होतं, कणिक जर पातळ असली ना तर तेल म्हणजे दिव्याच्या आरपार जाऊन लादीला वगैरे लागू शकतं आणि तुमचं घर मग तेलकट होऊन जातं। तर मस्त असं गुळवणी घालून मी मळून घेत आहे। जर तुमची गुळवणी संपली असेल तर तुम्ही साधं पाणीसुद्धा घालून मळला तरी हरकत नाही। तर घट्टसर आपल्याला मस्त कणिक भिजवून घ्यायचे आहे। तर दीप अमावस्येचं खास वैशिष्ट्य आहे, कारण या अमावस्येमध्ये आपण दिव्यांची पूजा करतो। तर आपण भलेही मॉडर्न झालो असलो किंवा प्रगत कितीही आपला देश झाला असला ना तरी आपली संस्कृती ही आपण कधीच विसरायची नाही। त्यामुळे असे जे आपले परंपरागत काही प्रथा असतात, पूजा अर्चा असते, ती नक्की चालू ठेवायची। त्यामुळे एक मानसिक समाधान आपल्याला मिळतं आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण हेच संस्कार दिले पाहिजे असं मला वाटतं। तर आता आपली कणिक मस्त मळून घट्ट तयार झालेली आहे। तर आता याचे छोटे छोटे कणकीचे गोळे बनवून घेऊया आणि तुम्हाला जितका मोठा हवा असेल दिवा तितक्या साईजमध्ये तुम्ही गोळा घ्या आणि त्याचा दिवा बनवून घ्या। तर मी इथं छोटे म्हणजे मिडियम साईजचे दिवे बनवून घेणार आहेत आणि 5 घेणार आहे बनवून। तर तुम्ही 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 9 घेऊ शकता, 11 घेऊ शकता, अशी विषम संख्या वापरून तुम्ही दिवे बनवून घ्या। किंवा आपण लेडीज लोकांची बघा माहेरी किंवा सासरी एखादी प्रथा असते किंवा बाबा असं झालं पाहिजे, त्या पद्धतीने जरी केलात तरी काही हरकत नाही। तर मस्त इथं 2 गोळे मी बनवलेले आहेत। तसेच मी आता इथं टोटल मला 5 बनवायचे आहेत, मी 5 गोळे बनवून तयार केलेले आहेत। तर हे आपलं पीठ थोडंसं घट्ट असतं, म्हणजे कणिक कशी आपली ही थोडीशी घट्ट असते, तर काठ फाटायची शक्यता असते। तर मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला कसं आपल्याला दिव्याचा शेप द्यायचा आहे। जरी फाटत असली तरी अंगठा आणि जे अंगठ्याचा बाजूचा मधला बोट असतो त्याने प्रेस करत करत आपल्याला दिवा बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले काठ जे फाटणार नाहीत। आपण जसं मोदक करतो त्याच किंवा पुरणाची पोळीसाठी सुद्धा आपण असंच वाटीचा शेप देतो, तसा शेप द्यायचा आहे आणि चिमटीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तो आपल्याला दिव्याचा आकार मिळून जाईल। आणि खाली ताटामध्ये ठेवायचा आणि थोडंसं एका बोटाने प्रेस करायचं, जेणेकरून जो गोल आकार आलेला असतो खाली तो सपाट होऊन जातो आणि तुमचा दिवा हा स्थिर होऊन जाईल। जर गोल राहिला तर मग तो हालत राहील सारखा सारखा, म्हणून थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचा। तर मी आता दुसरासुद्धा तुम्हाला दिवा बनवून दाखवते। असे जर काठ फाटत असतील तर अंगठ्याने आणि तो अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने प्रेस करत करत डाव्या हाताचा सुद्धा अंगठा प्रेस करून करून आपल्याला ते काठ मोडून घ्यायचे आहेत आणि असा मस्त दिवा बनवून घ्यायचा आहे। तर कणकेचा दिवा आपला आता दुसरासुद्धा
तयार होईल. सेम तीच प्रोसेस करायची आहे. आपण खालीसुद्धा बोट फिरवत प्रेस करत शेप देऊन घ्यायचा आहे आणि खाली ताटामध्ये ठेवून द्यायचा आणि एका बोटाने प्रेस करायचं, जेणेकरून खालचा बघाय तो थोडासा चपटा होऊन जाईल. तर आता मी दुसरासुद्धा तयार केला, तिसरासुद्धा तयार झालेला आहे, चौथा आणि आता लास्टचासुद्धा दिवा मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवते, जेणेकरून तुम्हाला करायला सोपा होऊन जाईल. तर माझा 5वासुद्धा दिवा तयार आहे. तर अशा रीतीने मी 5 दिवे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला किती संख्या वाढवायची असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता. तर आता यांना काय करूया, आपण वाफवून घ्यायचं आहे. तर मी ताटामध्ये तेल लावून घेते. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरसुद्धा यूज करू शकतात. तर ताटाला तेल लावलेल्याच ताटामध्ये मी हे कणकेचे दिवे ठेवून घेते आणि आता त्याला वाफवून घेऊया. तर गॅसवरती मी भांडं ठेवलं होतं आणि त्याच्यावर झाकण ठेवून मस्त पाणी उकळी आल्यासारखं वाटतं तेव्हा आपल्याला ही ताट हळूच सोडायचं आहे त्याच्यावर आणि झाकून ठेवायचं आहे. 5 ते 6 मिनिटे आपल्याला याला मस्त वाफ देऊन घ्यायची आहे. आता जरी दिसायला छोटे दिसत असतील तर ते वाफवल्यानंतर बघा साईज आपल्या दिव्यांची वाढलेली दिसते, नाही का? मस्त शिजलेले आहेत, ते बेक झालेले आहेत. तुम्ही बोट लावून बघू शकता आणि 5 ते 6 टाईम इनफ आहे. तर आता काढून घेऊया दिवे. मस्त रंग बघा किती छान आला आहे की नाही. अशा आता आपण देवाची पूजा वगैरे करताना एक आपण केलेल्या हाताने म्हणा एक वेगळं समाधान असतं, नाही का? मार्केटमधून आपण दिवे दिवाळीला वगैरे आणतो, पण त्याचा आनंद आणि हाचा आनंद खूप वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. आता ही मार्केटमधली वात आहे तर ती खूप जाड होती, म्हणून मी असे थोडीशा हाताने त्याला वळून व्यवस्थित शेप दिलेला आहे आणि ती वात आपल्याला घालून घ्यायची आहे. कारण वाती ह्या खूप जाड्या येतात आजकाल, तुम्ही बघू शकता. आता मी दुसरीसुद्धा वात तशीच करते. तुम्ही असं करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी असं करते नेहमी. तर केव्हाही सिंगल वात लावायची नाही, अशी डबल फोल्ड करून वात लावायची. तर आता तेल घालून घेते. तुम्हाला जर तुपाचा वापर करून दिवे लावायचे असतील तर काही हरकत नाही. मी तर तेल घालत आहे कारण अजून अमावस्या झाली नाही आहे चालू. तर मी फक्त तुमच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी या पद्धतीने दीप अमावस्या साजरी करते. तुम्हीसुद्धा करा. घरात एक वेगळं चैतन्य म्हणा किंवा पॉझिटिव्हिटी येते. तर मला समाधान वाटतं असं करून, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्यासोबत. तर माझे दिवे तयार झालेले आहेत आणि मी प्रज्वलितसुद्धा केलेले आहे. तर आता याच दिव्याने आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरात समया असतात, जे वापरात नसलेले दिवे असतात ते सगळे काढायचे, मस्त स्वच्छ घासायचं आणि संध्याकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस देवाच्या समोर पाठ मांडायचा, रांगोळी काढायची, मस्त धुतलेलं वस्त्र अंतरायचं, त्यावर सर्व दिवे प्रज्वलित करून ठेवा. समया वगैरे असे कणकेचे दिवे बनवा आणि त्यांना ओवाळा. हळद कुंकू अक्षता वाहा, फुले वाहा, एखादी आरती घ्या, आरती म्हणा आणि जे घरात आपली लहान मुलं असतात त्यांनासुद्धा आरती करा. आरती केल्याने आपल्याकडे अशी मान्यता आहे की त्यांना दीर्घ आयुष्य तसेच आरोग्यदायी आयुष्य लाभते. तर अशाच महत्त्वपूर्ण आणि रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. परत पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, टाटा, थँक्यू, धन्यवाद.